हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसाच्या नंतर मी आलो आहे ब्लॉगला. आता पप्पा आणि माझ्या भावाने केलेलं जन्माष्टमी स्पेशल. तर खूप दिवसाच्या नंतर मी करतोय गणपती स्पेशल. तर आमचं डेकोरेशन दाखवतो तुम्हाला, थांबा. तर गाईज, हे आमचं डेकोरेशन आहे. गणपती बाप्पा बसलेत, उद्या सकाळी खुलणार आहे. आता मी रात्रीचे डेकोरेशन करतोय. म्हणजे हे 5चं आहे ना, तर मी खूप दिवसा पहिला चालू केलेलं डेकोरेशन बनवायला. पण हे आता एक खालचं आहे ना, हे गोणी टाकली आहे. मग हे घराचं पण पहिलंच चालू केलं आहे. हे ग्रीन ग्रासेस टाकले आहे. तिकडे चालू आहे, फेन्सिंग लावत आहेत. ऐश्वर्या दिदी फेन्सिंग लावते, दादा जोडतोय. ते आत्ता करतोय लास्टचे टचअप. तर ते असे चांगलं वाटायला पाहिजे ना, म्हणजे उद्या सकाळी जे पण बघायला त्याला असं वाटायला पाहिजे की चांगलं आहे, खूप चांगलं आहे असं. तर गाईज, हे आपलं पूर्ण 5चं सेटअप आहे. मध्ये गणपती बाप्पा बसले. हे बा, असं सगळं पूल. आणि उद्या जेव्हा आमचं पूर्ण कंप्लीट होईल ना, तेव्हा तरी अजून भारी वाटणार आहे. कारण का आता लास्ट टचअप झाले की मग अजून मस्त वाटणार. सँडी दादा आणि ऐश्वर्या दिदी काम करतायत. रात्रीचे आता 12:30 वाजलेत आणि अजून खूप काम करायचं आहे. तर गाईज, आता डेकोरेशन झालं आहे आमचं. तर आता जरा मी चेस खेळणार आहे. खेळायचं उद्या पण आहे, उद्या पण रात्री थांबायचं. तर उद्या तर पूर्ण रात्र थांबायचं. तर उद्या चेस खेळायचंच आहे, पण आज जरासा चेस खेळायचं आहे. तर मी आणि माझा मित्र चेस खेळणार आहे, तुम्हाला दाखवतो. डॅनी, कसं वाटणार माझ्या शहरून? हा, ओ लेट्स सी. तो चेस लावतो. बघा कसं लावतो तो आता. ओय, फास्ट लाव ना भाई. एवढं स्लो कोणी लावलंय? लाव फटाफट, लाव. फास्ट लाव, अजून फास्ट लाव अजून. ए, काय आरामात लावतो रे, छोटा मुलगा आहेस का रे आरामात लावायला? अजून फास्ट लाव. आणि इथे ऑर्डर एकच दिसेल, इथेच थांबा. ठीक आहे, आम्हीच नाव वरती पाठवू नका, मला शिवा पडतो. चालेल, चलो. लाव फटाफट लाव फास्ट. ठीक आहे, स्लो लाव. त्याला पकडू द्यायचं. कॅमेरामॅन नाही आला फ्रीचा तुला. अरे फी नाही घेणार. आत्ताच विंगमधून बाहेर निघालो आहे. तिकडे बाहेर पूजा चालू झाली आहे, तुम्हाला दाखवतो. भावकर काका आहे तिकडे. तिकडे पूजा चालू आहे, सगळे बसलेत. गणपतीची पूजा चालू आहे. तर काही पूजा झालेली आहे, पूजा आणि आरती झाली आहे. हे दोघं काय करतात? तर पूजा आणि आरती झाली. आता आम्ही चाललो आहे विक्रोईच्या घरी. विक्रोईच्या घरी पण आमचा गणपती बसतो, म्हणून तिकडे आता आम्ही जातो. तर गाईज, आम्ही पोचलो आहे विक्रोईला. आता एव्हा आम्ही खाली आहे.
आता मी रूमवर जातो. तर गाईज आता आपण रूमला चाललो आहे. दाखवतो आपल्याला थांबा. आपलं तर आता आपण इकडून निघू कारण का आता ट्रॅफिक लागेल. कारण का ट्रॅफिक लागला तर 2-3 तास खाणार आहे. आता डोंबिवलीला जाऊया. डोंबिवलीमध्ये अजून शूटिंग करायची. तर गाईज आम्ही लोक बिल्डिंगमध्ये आलो आहे आणि आम्हाला ट्रॅफिक नाही लागलं, हे चांगलं झालं. तर ट्रॅफिक लागला असतं तर 7-8 वाजले असते. 6 वाजले. बरं आलं ते. आणि आम्ही मंडपात नाही बसलो कारण का तिकडे गाणी चालू आणि यूट्यूबवाले कॉपीराईट लावणार. आता जरा वेळाने आरती होईल त्याचा तुम्हाला टाइमलॅप्स दाखवतो. काकाने काकीला ककडून पकडून सोडून गेला. गाईज माझं जेवण झालंय आणि आता खाली आलो. पुन्हा मंडपात आलो. आम्ही गेटअप चेंज केलाय कारण का पूर्ण रात्र जागायचं आहे. पूर्ण बॅटरी पण फुल केली आहे कारण का रात्रभर पूर्ण व्हिडिओ काढायचा आहे, ब्लॉग बनवायचा आहे म्हणून. गाईज तुम्हाला ना गणपतीचा एक शॉर्ट व्हिडिओ दाखवतो एडिट करून बघा. आता आम्ही निघालो बा आंब्या. आम्ही जागे आहोत आता. असे ते 2 वाजले. 2 आम्ही अजून पण जागे आहोत. 2:30 वाजले समजत नाही. आम्ही अजूनपर्यंत जागे आहोत गणपती बाप्पावर. गाईज गणपती इकडे आहेत आणि बा आंब्या बघा. आता आंब्याने काय हालत केलं तर एवढा आला. रात्रीच्या 3 वाजताच्या अंगात होतं भूत आलं. हा घोस्ट ना. ते टी व्हीवर येतात माहिती आहे का? त्या तोच गोष्ट तो स्क्वेअरवाला टी व्हीवर येतं माहिती आहे का? ते घोस्टचं पिक्चर चायनल जायचं पहिलं तसं वाटतं मग. अरे गाईज 3 वाजलेत. कंटाळायला लागला हो आता. अरे आम्हाला काय त्याच्या मोबाईलवर बघतोय, ब्लॉग काढतोय, एडिटिंग करतोय. हळूहळू थंडी पण वाढते. हो जास्त थंडी यायला वाटायला लागली. 3 वाजले ना म्हणून असं. गाईज हा व्हिडिओ मी इकडेच संपवतो कारण का उद्याचा पण व्लॉग आहे. तर उद्याचा डे 2 मध्ये कवर करूया. आजसाठी एवढंच. तर बाय.